मुंबई लोकलमधून पडून अनेकांना आपला जीव गमवावा लागला। दरवर्षी लोकलमधून पडून 600 जणांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। 2008 साली 18 डब्यांच्या लोकलला मंजुरी देण्यात आली होती, मात्र ही मंजुरी कागदापुरतीच मर्यादित राहिलेली आहे आणि त्यामुळे तिथल्या प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडमध्ये 14 वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीनं गळफास घेत आत्महत्या केली। मुलीच्या आत्महत्येचं कारण समजू शकलेलं नाहीये। छत्रपती संभाजीनगर शहरातील पाणी पुरवठ्याचं वेळापत्रक गेल्या काही दिवसांपासून पूर्णपणे विस्कळीत झालं होतं। नवीन जायकवाडी पंप हाऊस वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे नवीन योजनेमधील पाणी पुरवठा थांबवण्यात आला। रात्री उशिरापर्यंत काम पूर्ण झालं नसल्यामुळे शहरातील पाणी पुरवठा पुन्हा एकदा विस्कळीत होणार आहे। भंडारा तालुक्यामधील शहापूरमध्ये पशु प्रदर्शन आयोजित केलं होतं। प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला। या प्रदर्शनामध्ये गायी, म्हशी, बैल, शेळ्या तसंच इतर पाळीव प्राण्यांच्या विविध जाती उपलब्ध होत्या। भंडाऱ्याच्या नांगोरीमध्ये बिबट्याला जेरबंद केलंय। काही दिवसांपासून परिसरामध्ये बिबट्यानं दहशत पसरवली होती। गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा एका बिबट्याला जेरबंद केलं होतं। पुण्यामध्ये बसमध्ये गर्दीचा फायदा घेत सोनं चोरणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। आरोपीकडून 3 गुन्हे उघडकीला आणून 6 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। बसमध्ये चढून लक्ष ठेवून आरोपी नागरिकांचं सोनं चोरी करायचे। नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातून कागदपत्रांची चोरी झाली आहे। या प्रकरणामध्ये सहाय्यक महसूल अधिकाऱ्यांनी फिर्याद दाखल केली आहे। त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला। नाशिक शहरामध्ये वाहतूक नियमांचं उल्लंघन रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या डिजिटल पोलीस प्रणालीचा प्रभाव पहिल्याच आठवड्यामध्ये स्पष्टपणे दिसून आला। या प्रणालीच्या अंमलबजावणीनंतर शहरामध्ये दररोज होणाऱ्या वाहतूक नियमभंगाच्या घटनांमध्ये तब्बल 80% घट नोंदवली गेली। चंद्रपूर मनपाच्या कनिष्ठ अभियंत्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कारवाई केली आहे। 1,30,000ची लाच घेतल्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे। एसीबीनं सापळा रचत ही कारवाई केली आहे। मुंबई गोवा महामार्गाच्या ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्याला ग्रामस्थांनी बेदम मारहाण केली। माणगावमध्ये महामार्गाच्या बायपासचं काम सध्या सुरू आहे। तिथे केल्या जाणाऱ्या सुरुंग स्फोटामुळे घरांना तडे सुद्धा जात आहेत, अशी तक्रार ग्रामस्थांची आहे। वाशिम जिल्ह्यामधील कारंजा शेलू बाजार परिसरामधील एका घरातून अवैध विदेशी दारू जप्त केली आहे। या कारवाईमध्ये 4 चाकी वाहनांसह सुमारे 7 लाखांचा मुद्देमाल जप्त झाला आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये उन्हाळी ज्वारीच्या पेरणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। हवामानामधील बदल, पाणी टंचाई लक्षात घेऊन शेतकरी उन्हाळी ज्वारीकडे वळताना दिसत आहेत। कमी खर्चामध्ये कमी पाण्यामध्ये येणारं पीक असल्यामुळे ज्वारीला शेतकऱ्यांची पसंती मिळते। सांगलीमध्ये राज्य उच्च माध्यमिक आणि प्राथमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा पार पडत आहे। जिल्ह्यामधून 33,000 विद्यार्थी परीक्षा देत आहेत। 209 केंद्रांवर शिष्यवृत्ती परीक्षा पार पडते। 5वी आणि 8वी मधील विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा होते। शिवजयंतीच्या पवित्र मुहूर्तावर रितेश देशमुखच्या आगामी चित्रपट राजा शिवाजी याचं नवीन पोस्टर आता प्रदर्शित झालेलं आहे। या पोस्टरमध्ये रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक भूमिकेमध्ये आहे। हातामध्ये भगवा ध्वज आणि तलवार, कपाळावर टिया असा रितेशचा लूक प्रेक्षकांना आवडलेला आहे। मराठी भाषेचा अभिमान आणि मातृभाषेमधील शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित करणारा क्रांतिज्योती विद्यालय हा चित्रपट आता जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे। वर्ल्ड डिजिटल प्रीमियर Z5 या OTT प्लॅटफॉर्मवर मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं 27 फेब्रुवारीला हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे। हिंदी चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनामध्ये स्थान मिळवलेल्या प्रियंकानं पुढे हॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली। मात्र बॉलिवूडपासून दूर जाण्याचा निर्णय माझा मी मुद्दाम घेतलेला नाही, असं तिने स्पष्ट केलंय। स्वतःला नव्या पातळीवर तपासण्याची इच्छा होती आणि म्हणूनच प्रियंकानं वेगळी वाट निवडली असं बोलले जाते आणि त्या संदर्भात तिने सांगितलेलं आहे। रजनीकांत आणि कमल हसन हे दोन्ही दक्षिण भारतीय सुपरस्टार 47 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत। रजनीकांत आणि कमल हसन हे नेल्सनच्या KHXRK या चित्रपटामध्ये पुन्हा एकदा एकत्र दिसतील। मराठी सिने विश्वामधील लोकप्रिय अभिनेत्री रेवती लेले हिने तिच्या आयुष्याला नव्या पर्वाची सुरुवात केलेली आहे। पुण्यामध्ये पारंपरिक मराठमोळ्यात थाटामाटात तिचा विवाह सोहळा संपन्न झाला आहे। गायक, लेखक आणि अभिनेता म्हणून ओळख असलेले स्वानंद किरकिरे आता दिग्दर्शक सूरज बडजात्या यांच्या आगामी चित्रपटाचा भाग होणार आहेत।
ये प्रेम मोल लिया या कौटुंबिक प्रेमकथेमध्ये त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक एम बेग आपल्या घरामध्ये मृतावस्थेमध्ये आढळलेत. यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. एम बेग प्रसिद्ध बालकलाकार बेबी गुड्डूचे वडील आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळानं डिजिटल पद्धतीनं अधिकृत सहभाग नोंदवलाय. अत्याधुनिक तंत्रज्ञाना आधारित प्रवास प्रक्रियेच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल टाकलंय. या प्रणालीमुळे विमानतळ प्रवेश, सुरक्षा तपासणी, बोर्डिंग प्रक्रिया अधिक वेगवान आणि सुलभ होणार आहे. बदलापुरात दरवर्षीप्रमाणे यंदाही भीम महोत्सवाचं आयोजन केलं आलं होतं. बदलापूर पश्चिमेकडच्या घोरपडे मैदानावर भव्य स्वरूपामध्ये हा महोत्सव पार पडला. या महोत्सवामध्ये सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे उपस्थित होते. या महोत्सवाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पश्चिम रेल्वेनं भंगार विक्रीमधून 506 कोटी 63 लाख रुपयांचा महसूल मिळवलाय. मिशन झिरो स्क्रॅप उपक्रमाअंतर्गत भंगारमुक्त करण्याच्या दिशेनं ही उल्लेखनीय कामगिरी ठरलेली आहे. या मिळालेल्या महसुलाचा वापर रेल्वे बोर्ड सेवांची सुधारणा, नवीन प्रकल्पांची उभारणी, आधुनिक सोयीसुविधा अशा विविध उपक्रमांसाठी केली जाणार आहे. छत्रपती संभाजीनगरातील पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी सोहळ्याला पुढल्या महिन्यामध्ये सुरुवात होणार आहे. राज्यासह देशभरातून या सोहळ्यासाठी 5 ते 7 लाख वारकरी येण्याची शक्यता आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता प्रशासनाकडून जोरदार तयारी केली जाते. 1 लाख प्रवाशांना लवकरच 5 कोटी रुपयांचा परतावा मिळणार असल्याचं MSRDCच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. खोपोलीजवळ गॅस टँकर अपघातानंतर 3 फेब्रुवारीला मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर 32 तासांची वाहतूक कोंडी झाली होती आणि या दरम्यान वसूल केलेला टोल हा आता परत दिला जाणार आहे. येत्या आठवड्यामध्ये प्रवाशांना त्यांच्या फास्टॅग खात्यामध्ये ही रक्कम परत केली जाईल. विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करायला अंतिम मुदतवाढ 24 फेब्रुवारीपर्यंत दिलेली आहे. इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी, फार्मसी, कृषी, बी प्लॅनिंग आणि एम प्लॅनिंग या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मुदतवाढ मिळाली आहे. पिंपरी चिंचवड शहराचा पाणी पुरवठा उद्या बंद असेल, त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन करण्यात आलंय. जलशुद्धीकरण केंद्रामध्ये स्थापत्य आणि विद्युत विषयक कामं केली जाणार असल्यामुळे पाणी पुरवठा बंद असेल. मंगळवारी शहरामध्ये कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे. राज्यभरात नवीन तूर बाजारामध्ये आता दाखल झाली आहे, त्यामुळे तुरीची आवक वाढली आहे तर दरात घसरण झाली. यावर्षी तूर डाळीचे दर नियंत्रणामध्ये असल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळालाय. मात्र दरामध्ये घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. अवकाळी पाऊस, हवामानातील बदलामुळे मिरचीचं उत्पादन कमी झालंय. यंदा वर्षाच्या सुरुवातीलाच मिरचीच्या दरात वाढ झाली आहे. मिरचीच्या दरात दुपटीनं वाढ झाली आणि त्यामुळे गृहिणींना दरवाढीचा फटका बसून त्रास सहन करावा लागतोय. विविध लाभ असलेले स्मार्ट मीटर महावितरणकडून मोफत बसवण्यात येत आहेत. स्मार्ट मीटर बसवलेल्या घरगुती वीज ग्राहकांना दिवसाच्या वीज वापरासंदर्भात प्रति युनिट 80 पैसे TOD सवलत सुद्धा देण्यात आली आहे.